कल्पकतेने बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. गॅप शोधतो, आघाडीला येत असताना पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा नेहमीच वापर करतो, मोठे फटकेबाजी ही क्षणाक्षणाला करतो. संघाची गरज पाहून त्याने बॅटिंग केली आहे. पहिला बॉल ऑन साइडला, चेंडूला सीमारेषेच्या दिशेने धाडलाय, तो झोपला आणि पहिल्या बॉलवरती गोलंदाजाला चोपला. धावा मिळतील या पहिल्या बॉलवरती 2. प्रयास कोळी जेडी त्याच वेळेला आमचे गुणलेखक दीपेश कडू आणि WTCच्या माहितीसाठी हा चौकार नव्हता मुळात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर अपी शॉटा पनिश केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कडक चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रयास कोळीचे प्रयास मैदानाच्या आतमध्ये चांगले आहेत. चांगली बॅटिंग करतो, इनफिल्डला भेदण्यासाठीच जाणला जातो. मी आधीच उल्लेख केला होता, असा फलंदाज आहे जो कल्पकतेने बॅटिंग करतो, गॅप शोधतो. त्याच्याकडे असे ऍप आहेत की त्याने गॅप नेहमी शोधलेले आहेत. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. चैतन्यवरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न त्याने केलाय ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल उसळी घेणारा, डिग आउट केला. इथे मात्र डक केला होता, बॉलला सोडून दिलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. एका बाजूला संघ तुम्ही पाहणार आहात निर्वी 11 जय हनुमान नेरे आणि त्याच्या अगेन जय बजरंग मिनेश 11 कारिवली. रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळामध्ये करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन. धावफलकावरती धावा मांडल्यात त्या 6. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय, दंडित करण्यात येत आहे. चैतन्य पाटीलचा लांब वरचा रनअप आहे, तो गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर अशा काहीतरी विपरीत घडलं, धावा त्याने अतिरिक्त खर्च केला, तर पुन्हा एकदा तेवढ्याच रनअपने त्याला गोलंदाजी करणं भाग पाडणार आहे. लांबवरचा रनअप ज्या वेळेला गोलंदाजाचा असतो ना, त्यावेळेला धावा थांबतात किंवा जिथे डिफेन्स करण्यात येतं, अगदी त्याच वेळेला एखादा मोठा फटका आला ना, ते गोलंदाजाला खिजवण्यात येतं. स्विच इट करण्याचा प्रयत्न, लगाताचे चेंडू डॉट येत आहेत. जिथे प्रयास कोळी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण असं नेहमीच पाहिलंय. हल्लीच्या आधुनिकतेने भरलेलं क्रिकेट आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सातत्याने फलंदाज खेळताना आपण पाहिलं आणि त्यापैकी अशीच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न प्रयास कोळीचा पाहायला मिळाला, जे प्रयत्न असफल राहिलेत. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या त्या 7. पुढचा बॉल डाऊन दी ग्राउंड, ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट फ्लॅट पॅरलल, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. औशी पंगा, डबल वार, चौकात चौकात गोळीबार, षटकार ठोकला डाऊन द ग्राउंड. जगदीजी म्हात्रे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपले हार्दिक स्वागत साहेब, या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आहे. षटकारानंतर संघाची धावसंख्या 13 बनली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. चैतन्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होईल. खरं तर त्याच्या रनवे मध्ये 2 वेळेला बिघाड आला. एक वेळेला आपण पाहिलं तर स्वतः प्रयास कोळी तयारही नव्हता. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, दिशाहीन राहिलाय, दंडित करण्यात येते. गोलंदाजाला अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. दुसरा अवांतर चेंडू या षटकामध्ये आलेला पाहायला मिळाला. मला आठवण होते की अंधेरीचा एक गोलंदाज होता, अर्थात अभिषेक माने, जो एवढाच लांबवरचा रनअपने गोलंदाजी करायचा, परंतु ओंकार देसाई त्याच्याहून चातुर आणि चाणक्य होता. बॉल डिलिव्हर करण्याच्या वेळेला तो बाजूला व्हायचा. अभिषेक माने भरधाव देवीदृष्टीचा, तो पुन्हा एकदा एवढा रनअप वरती जाणार, पुन्हा बॉल टाकणार, तो थकायचा. त्या कारणास्तव
हाफ ट्रॅकर बॉल मिळायचा आणि त्याच्यावरती मोठी फटकेबाजी केली जाऊ शकत होती. 14 धावा धावफलकावरती आहेत. कदाचित प्रयास तसेच प्रयत्न करेल ऑन साइडला. इट्स अ कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. संघाची धावसंख्या 20 बनलेली पाहायला मिळते. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. कारविलेकर तुम्ही ज्या ठिकाणी वरती आहात तिथे पडदा आणि ती बाउंड्री लाईन तेवढीशी क्लिअर होत नाहीये. नाही आता नाही, जिथे तुम्ही काही ठेवलंय त्या कारणास्तव म्हणतं. हा तर षटकार आहे. चला कारविलेकरांनी इथे षटकार दिलाय. चेक करण्याआधी हो अंपायर चेक करूयात आपण. षटकारच आहे. लाईन वरतीच बॉल लँड झालाय. षटकारच होता आणि षटकारच आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. आकाशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला स्कायरा 11 वहाळ या संघाला आपण पाहत आहोत. कल्याणच्या शिरडोन गावचे असणारे आदरणीय आकाशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला स्कायरा 11 वहाळ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 20 धावा धावफलकावरती आहेत. कौस्तुभ परदेशी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2. 20 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू गोलंदाज. पहिला बॉल वेगाने टाकला. एक वेगळी शैली आहे गोलंदाजाची. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने तो बॉलिंग करतोय सोहेल तन्वीरच्याही गोलंदाजीची शैली सारखी त्याची शैली एकंदरीत इथे पाहायला मिळाली. बॉल डिलिव्हर करत असताना ज्या पद्धतीने ज्या वेळेला तो जम्प घेतो ना त्यावेळेला बॉल त्याचा हात त्याचा मागे जातो आणि तदनंतर वळण घेतो. पुल केला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला समीर नाईकच्या बॅटमधून चौकार. थांबा जेडी अजून मैदानाच्या आतमध्ये घनश्याम गेलेलाच नाहीये. चौकार आला. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. धावा मिळाली. एक दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट करण्यात येत आहे. हलगर्जीपणा इथे दाखवण्यात आलाय. आयोजन समिती मी आपलं लक्ष वेधन. पंचाने सांगितलं 1 शॉट एकेरी धावेतून कंप्लीट करण्यात येईल. संपूर्ण आयोजन समितीने मी लक्ष वेधन. मैदानाच्या चहूबाजूला या गुलाबीच्या थंडीमुळे काहीशे शेकोटी पेटवण्यात आली आणि त्या शेकोटी विझवण्यासाठी स्वतः आपण जर का फेरफटका मारला तर ती शेकोटी विझवली जाऊ शकते. जर शेकोटी पेटली तर धूर येईल, धुराचे लोट येतील आणि धुराचे लोट मैदानाच्या आतमध्ये आले तर सामना होणं अवघड होईल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारेल. धावफलकावरती 26 आहेत. 26 ऑन दी बोर्ड. सेकंड इन प्रोग्रेस. कौस्तुभ परदेशी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो आहे. आघाडीची जोडी जमली आहे. समीर नाईक मोठ्या फटक्यानंतर सिंगल घेण्याचा प्रयत्न तो करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. त्याच वेळेला स्ट्राईक वरती जास्तीचा आणण्याचा प्रयत्न प्रयास कोळीला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा 26 ऑन दी बोर्ड. प्रयास कोळी स्ट्रायकर वरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला पहा वॉड स्ट्रोक. सुपला शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
सुपला झोपला आणि चोपला चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्कायरा 11 बहाळ संघाचा आघाडीचा फलंदाज प्रयास कोळी मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला यथेच्छ धुलाई करतोय. पाठीमागच्या बाजूला त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळालेत. जिथे आपण पाहिलं मॉडर्न डे क्रिकेटची चर्चा आपण करत होतो आणि हे खरं तर मॉडर्न डे क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. संघाची धावसंख्या 30. पुढचा बॉल कव्हर्सला केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूने ओलांडली सीमारेषा. पुढच्याच बॉलवरती आला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयासच्या बॅटमधून चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल 34 धावा धावफलकावरती आहेत. अद्भुत आणि अविश्वसनीय फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते. कल्पकतेचा आविष्कार प्रयास कोळी. 2 षटक संपले. 34 धावा 17च्या करंट रन रेटने आल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. प्रभंजन परदेशीला इन्व्हाइट करण्यात आलाय. खर तर एका बाजूला प्रभंजनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, परंतु एका गोलंदाजाची कमी या संघाला सध्याच्या घडीला खळते. पुढचा बॉल लोअर फुलटोस. समीर नाईक त्याच्या बॅटमधून आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. डीमार्टच्या जवळ असणारे हे इलेक्ट्रिक स्कूटी जी मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आणखीन एक फटका इथे पॉइंटला केलाय. समीर नाईकच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 42. 42 ऑन दी बोर्ड. गीताई मोटर्स खारघर या ठिकाणावरून आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये सिंगल येते समीर नाईकच्या बॅटमधून. गीताई मोटर्स खरं तर खारघरच्या सेक्टर 15 डीमार्टच्या अगदी शेजारी असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक स्कूटीचं हे शोरूम, जिथे तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता, ज्यांच्या माध्यमातून ही आकर्षक स्कूटी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. गीताई मोटर्स खारघर सेक्टर 15 डीमार्टच्या शेजारी, जिथे मात्र इलेक्ट्रिक मोटर बाईक तुम्हाला पाहायला मिळते आहे, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये उपस्थित झाली आहे. यावेळेचा बॉल इथे मी का तू, तू का मी, दोघांची शेती, दोघांनी केली माती. जीवदान मिळाल्या फलंदाजाला. धावा मिळाल्या त्या एकंदरीत एक संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. चैतन्य पाटीलने तर मला वाटतं त्यांच्यासाठी दोन्ही खेळाडूंसाठी ओव्याच म्हणाल्या असतील. धावफलकावरती 44 आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. समीर नाईक स्ट्रायकन वरती बाला मिळतोय. पुढचा बॉल. आघाडीची जोडी जमली आहे. खोलातला चेंडू. बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट. पहिला धक्का. समीर नाईक बाद. पहिला फलंदाज समीर नाईक बाद झाला. धावफलकावरती धावा आहेत 44. तिसऱ्या षटकामध्ये प्रभंजन परदेशीला इथे यश आलेलं पाहायला मिळालंय.
44 ला पहिला धक्का इथे लागलाय, जिथे तिसरे षटक प्रगती पदावरती 4 षटकांची मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खर तर पहिलं षटक हाताळणारा आणि जलद गतीचा गोलंदाज म्हणूनही प्रतीककडे पाहिलं जातं. संघाला धावा हव्यात आणि संघाचा संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. टॉस साठी नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला, लॉंग ऑनला चेंडूवरती क्षेत्ररक्षक खेळ तद्वर घेतली जाणारी केवळ एक सिंगल पाहायला मिळते. चला मी लक्ष वेधतो आहे. निरवी 11 जय हनुमान नेरे टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉस साठी. त्याच वेळेला जय हनुमान निमेश 11 कारेवली टीमचा कॅप्टन उपस्थित होत. धाव फलकावरती 3 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. एकंदरीत 45 धावा धाव फलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढचा सामना देखील 4 षटकांचा पाहायला मिळेल. उद्याच्या दिवशीचं शेड्यूल ठीक 5:30 वाजता चालू होणार आहे. 5:30 वाजता टॉस करण्यात येईल. 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मॅच आपण सुरू करणार आहोत. शेड्यूल मोठं आहे उद्याच्या दिवसाचं. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचं आणि अंतिम षटक ओमकार नाईक याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. टाकीगाव संघाकडचा ओमकार नाईक आपण पाहतोय. आडवा बाकने टॉप ऑफ दी बाउन्स पुल केला, पॉवरफुल पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल षटकार. षटकाराला 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. स्काय 11 वहाळ. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टोस स्ट्रेट केलाय ओव्हर दी बॉलर हेड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही ती दुसऱ्याला सो. चौकारानंतर संघाची धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. महत्वाच्या या षटकामध्ये धावा हव्या होत्या आणि इथे आलेल्या पाहायला मिळाल्यात. धावा आता ओसांडून वाहत आहेत. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये येतो काय, धावा खोऱ्याने गोळा करतो काय. एकंदरीत 3 बॉल फेस केलेत, 11 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. शेवटचं आणि अंतिम षटक ओंकार नाईकची गोलंदाजी आणि त्याच्यावरती हल्ले चढवले गेलेत. हे षटक फारसं महत्वाचं आहे, निर्णायक आहे, धावा सेट करणार आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा ओंकार नाईक सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल डाव्या एसीच्या बाहेर राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे अभांतर धावा येत असताना पाहायला मिळाले. किंवा अगदी त्याच वेळेला काहीतरी नाविन्यपूर्ण बदल करण्याचे प्रयत्न पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल याही वेळेला दिशाहीन राहिलाय. एका मागोमाग एक बॉल अवांतर स्वरूपाचे येत आहेत. अतिरिक्त धावा आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं ना तर या इनिंग मध्ये 4 वाईट आलेले पाहायला मिळालेत. रात्रीचे ठीक आपण पाहिले तर एका क्षणाला वेळ झालेली आपण पाहतो आहोत ती रात्रीचे 12:59 आणि तब्बल आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्गाची गर्दी लाईव्ह वरती पाहायला मिळाली तितकीशी. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती 57 आहे. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस बनवला, मनगट वळवली, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मनगट आणि त्याच वेळेला बॉलला देखील वळण देणारा फटका पाहायला मिळाला. आजचा दिवस आपण पाहिला ना तर प्रमोद स्मृती चषक 2025 ही स्पर्धा WTCच्या वाहिनीवरती 60,000हून अधिक प्रेक्षक वर्गाने या चॅनलला पसंती दिली आणि पाहिली देखील घर बसल्या. फलकावरती धाबा आहेत ते एकंदरीत 58. याही वेळेला आणखीन एक दमदार दर्जेदार चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात 4. प्रयास कोळीच्या बॅटमधून चौकार.
कराला संघाची धावसंख्या तब्बल 72 बनल्यात. 31 धावसंख्या 62 धावा धावफलकावरती आहेत आणि 31 धावसंख्येवरती सध्या दगडीला प्रयास कोळी बॅटिंग करतोय. 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 62 ऑन दी बोर्ड. यावेळेला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध, सिंगलचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाली आहे चैतन्य पाटीलच्या हातामधून. सोनारी गावामध्ये यष्टीरक्षकाला बदल करण्यात आलाय. स्वप्नीलला आपण पाहतोय, स्वप्नील खार पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथून तिथे तिथून इथे फेक का फेक चालली आहे. धावा 2 कंप्लीट झाल्यात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतो का, इथे बेल्स रिमूव्ह आधीच झाल्यात अर्थात. आणि चौथीचा प्रयत्न करत असताना लेग बाईटच्या स्वरूपामधून 3 आलेल्या पाहायला मिळाल्या. चौथीचा प्रयत्न करत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मध्ये मैदान सोडायचं आहे. धावफलकावरती धावा बनल्यात 66. टॉस निघाल्यानंतर तुमचे निर्णय काय आहे? फिल्डिंग 4 ओव्हरचे सामना किती रागांपर्यंत होतो? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, बेस्ट लक. नेक्स्ट मॅचचा निर्वी आणि काडिवली या दोघां संघांमध्ये होणार आहे सामना या सामन्याच्या नंतर. धन्यवाद. चला सेकंड इनिंग आपण वळतो आहोत, जिथे 66 धावा बनलेल्या आहेत. 67 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. पुढच्या सामन्याचा टॉस झाला, टॉस जिंकला नेरे संघाने. टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला बाली आपल्या संघाला आपण तयार करा. पुढच्या सामन्यामध्ये नेरे संघ पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. निर्वी 11 जय हनुमान नेरे टीमने टॉस जिंकलेला आहे आणि कारिवलीकर आपल्याला बॅटिंग करायची आहे, याच्याकडे लक्ष आम्ही वेधू. या मॅच कडे वळूयात. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत, एका बाजूला चैतन्य पाटील आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये निहाल दाखल होत असताना पाहायला मिळतं. निहाल नाईकला आपण पाहतोय. चैतन्य पाटील आणि निहाल नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, सामन्याला सुरुवात होत आहेत. चला घाई करा, पुढे अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा, पुढे मॅचेस बाकी आहेत अजूनही. चला घाई करा. खरं तर मुळात 2च मॅच बाकी आहेत, परंतु 3 याच्यासाठी की जर वेळ याने जास्त घेतला तर 3 मॅचचा वेळ लागेल. चला घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. वाळकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंड वरती जिथे आपण निहाल नाईकला आपण पाहत आहोत. निहाल नाईक आणि त्याच्या साथीला चैतन्य पाटील.
पुढच्या मॅचचा टॉस कारिवलीकर तुम्ही जिंकलायत का? कारिवलीकर टॉस जिंकलेत. काय झालं ना, थोड्या वेळापूर्वी झोप आली होती आमच्या पंडितजीनं. या मॅच कडे वळूयात. सामन्याला सुरुवात होण्याआधी मी आयोजन समितीशी पंचांना जोडण्याची विनंती करेन. शेवटच्या 3 धावांमध्ये केवळ 2. येस घनश्याम असा कर्णधार आणि असा संघ आहे ना की सर्व काय एक्सपेक्टेबल आहे त्यांच्याकडून. परंतु या संघाच्या विरोधात काहीतरी वेगळे इरेला पेटूनच ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात. तिथे लक्ष कमी झालंय. आता मात्र विजयासाठी 66 ची गरज. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. वेगाने गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती प्रतीकला आपण पाहतोय. प्रतीकने सुरुवात चांगली केली आहे. प्रतीक पाटील चांगला बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निहाल नाईकच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी महत्वाची राहणार आहे. चर्चेचा विषय हे षटक राहील. या धावसंख्या या षटकामध्ये किती येतात, किती मोठं प्लॅटफॉर्म उभं करण्यात येतं. 66चा पाठलाग करताना पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. आकाशाला गबस घालत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय दणदणीत चौकार. ऑन साइडला इम्प्रोवाइज केलं, हुक केलं, चौकार ठोकलाय. इरादे स्पष्ट त्याने केलेत. मोठे फटकेबाजीच केवळ केले जाणार आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न इथे पाहायला मिळतात. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळालं. 66चा पाठलाग उजव्या शीच्या बाहेर वेगाने टाकला. दिशाहीन राहिलाय. वेगाकडे जास्तीचा भर दिला. दिशा इथे चुकीची होत असताना पाहायला मिळते. दिशाची दिशा चांगली, त्या संघाची दशा चांगली राहते. गोलंदाजाची दिशा कुठेतरी भरकटली. याच कारणास्तव हा बॉल अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 5 बनलेले आहेत. 66चा पाठलाग WTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत या सामन्याचं, या स्पर्धेचं. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उद्याच्या दिवसभरामध्ये यायला आणि पाहायला विसरू नका. उद्या तुम्हाला बाबू म्हात्रे यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. अर्थात बाबू शहा उद्याच्या दिवशी ऐकायला मिळतील तुम्हाला या स्पर्धेमध्ये. आणि अक्षयजी पाटील यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने धावफलकावरती बनल्या त्या 6 धावा धावफलकावरती. चैतन्य स्ट्राईक एंड वरती 18 बॉल 71 धावा. यावेळेला स्विच हिट. पहिला बॉल फेस करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्याच्यावर.
आणि पहिल्या बॉलवरती ठोकला चौकार. थँक्यू. डीजे मास्टर जेडी त्यांचं तर ठाऊक नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील आलाय आणि त्याने चौकार ठोकलाय. चौकार येत असताना इथे पाहायला मिळाला. 66च्या पाठलागाला सुरुवात. पुढचा बॉल पंचाकडे लाऊड अपील करण्यात आली, परंतु इथून फॉलोइंग स्लॉक स्वीप करत असताना चेंडू मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. डॉट बॉल, प्रतिउत्तर, प्रतिहल्ले इथे करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले पाहायला मिळालेत. पुढचाच बॉलवरती प्रतिउत्तर दिले. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती प्रतीक पाटील गोलंदाजी करतात. एक संघाचा द्रुतगती गोलंदाज, गतिशील, गतिवान, गतिमान गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. पुढचा चेंडू, खोलातला बॉल, हेलिकॉप्टर लुक दिला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. प्रयास कोळी सुजल होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. धावफलकावरती धाबा पडल्या त्या 11. येणारे 18 बॉलचा खेळ शेष आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 55ची गरज. थँक्यू डीजे मास्टर जेडी. रात्र वैऱ्याची असते, परंतु रात्र आजची कोणाच्या नावावरती राहणार त्याची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते आहे. 18 चेंडू आणि 55ची गरज आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. चैतन्य अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच वेळेला गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार, संघाचा कर्णधार, ज्याच्या गोलंदाजीतली धार आपण नेहमीच पाहिली, तो घनश्याम पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. मागील मॅच मध्ये त्याने फिरकीच्या अस्त्रांना बाहेर काढलं नाही. मागील मॅच मध्ये खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्याने केली होती, परंतु अनेक वेळेला लेग ब्रेक, लेग कटर, ऑफ कटर नेहमीच तो हाताळताना आपण त्याला पाहिलंय. संघाचा कर्णधार, एक बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पॉइंट्स टेबल कसे राहतील या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या बाईकसाठी, याची चर्चा तुम्हाला उद्यापर्यंत पोहोचेल संपूर्णतः इत्तमभूतपणे माहिती. फुललेंचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केलेत. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 18 चेंडू मध्ये 71 धावा. मागील मॅच मध्ये अफलातून नॉक साकारलं होतं. तो मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटीलला आपण पाहतोय. हा संघाचा असा खेळाडू आहे ना की मैदानाच्या आतमध्ये खोऱ्याने धावा गोळा करतो. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आहेत. फुललेंचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. ही खासियत आहे गोलंदाजाची. वाईड यॉर्कर नित्य नियमाने हाताळतो. उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. एक कॉरिडॉर मेंटेन करतो. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि डॉट बॉल. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षण अनुरूप इथे गोलंदाजी करण्यात येते. क्षेत्ररक्षणाला अनुसरून त्याने इथे गोलंदाजी केलेली आहे. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने वधारतायत. 13 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी येणारे 15 चेंडू आणि 53ची गरज. हाफ ट्रॅकर बागफुटला पंच केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चैतन्य पाटीलचा तडाखा षटकार. हा पाटील सबसे कातिल आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 19. पुन्हा 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 प्रयत्न इथे फसले. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज चैतन्य पाटील. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद.
आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला लेदर पासून सुरू करणारा आणि उरण तालुक्याचं नाव लेदर क्रिकेटमध्ये मोठं करण्याचा प्रयत्न करणारा, परंतु आयुष्याच्या अगदी मध्यभागातून तदनंतर त्याने टेनिसकडे वळला, परंतु सध्या त्याकडे चर्चेचं नाव आहे तोच चैतन्य बाद झालाय. फलकावरती धावा बनल्यात. प्रयास कोळीच्या माध्यमातून हा झेल आपण पाहिला. स्वप्नील खार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. 19-1. स्वप्नील खार पाटील ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहा, गेले 2 सामन्यांचा जर तुम्ही आढावा घ्यायचाच झाला तर मागील 2 सामन्यांमध्ये स्कायरा 11 वहाळ संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगच केली आहे, धावा डिफेंड केल्यात. या मॅच मध्ये जिथे मात्र आता मात्र समीकरण बदललेत. 12 बॉल 47 ची गरज. मागील षटकाचा विचार केला तर 8 धावा आणि 1 विकेट इथे प्राप्त केलेली पाहायला मिळाली. घनश्याम पाटीलच्या षटकामध्ये सुजल घरत गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 47 ची गरज. 12 चेंडू 47 धावा. कारिवलीकर काय निर्णय घेतला पुढच्या इनिंग मध्ये? यस, बॉलिंग करणार आहेत. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलं. ते अर्थातच निर्वी 11 जय हनुमान नेरे आपल्याला बॅटिंग करायची आहे. दिलगिरी व्यक्त करेन मागीलच्या अनाउन्समेंट साठी. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला ऑन साइडला दे घुमा के डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावा एकंदरीत मिळाल्यात त्या 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हॅलो हॅलो, जिथे तिसऱ्या षटक सुजल घरत हातात असताना पाहायला मिळतोय. याही वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगले राहिले. फेकी झाली आहे. धावा एकंदरीत पुनश्च आपण पाहतो ती केवळ 1 आली आहे. अद्याप विजयासाठी 44 ची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शेष राहिले ते 10 चेंडू आणि 44 धावा. ए स्ट्राईक करावी लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. स्वप्नील खार पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 10 बॉल आणि 44 ची आवश्यकता. त्यामध्ये 7 बाहेर मारणं गरजेचं आहे. 7 बाहेर मारावेच लागतील, कंपल्सरी आहे. 10 मधले 7 बाहेर मारले तर सामना इथे जिंकला जाऊ शकतो. परंतु फटका पहिला तर आलाय. 7 मधला पहिला स्वप्नील खार पाटील चबाट मधून षटकार. नऊ बॉल आणि 38 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 38 ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सुजल. लोअर फुल टोस पिक केलाय. आणखीन एक धमाका. लगातारचे 2 बॉल, 2 मोठे प्रहार, षटकार. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना संपलेला नाही, कारण हा खेळाडू म्हणतोय मी अजून मैदानाच्या आतमध्ये जिंकलेलो नाहीये. स्वप्नील खार पाटील 2 बॉल 12 वरती 2 नॉट आउट. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललेत. 32 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 32 धावा. 8 चेंडू आणि 32 ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल.
याही वेळेला ऑन साइडला हवेमध्ये चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. प्रतीक पाटीलने झेल टिपला. आणखीन एक धक्का. स्वप्नील खार पाटील बाद. संघाचा आशेचं किरण इथे भिजलंय. स्वप्नील खार पाटील इथे बाद झालाय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 34. 2 फलंदाज बाद. येणारे 7 बॉल आणि 32 ची गरज. पार्थ कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. पार्थ कोळीला आपण पाहतो 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंग साठी आलाय. हा बॉल मॅचचा टर्निंग पॉइंट राहील. या बॉलवरती किती मोठा फटका येतो हे पाहिलं जाईल, कारण हा निर्णायक क्षण राहणार आहे. या बॉलवरती जर काही यदा कदाचित मोठा फटका आला तर मॅच झुकू शकते. 7 बॉल आणि 32 ची गरज आहे. सर्वाधिक महत्वाचा चेंडू म्हणता येईल. पुढचा चेंडू गोलंदाज उजव्या यशीच्या बाहेर ठेवलाय. अवांतर राहिलाय. अतिरिक्त धाव 31 ची आवश्यकता राहिली आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळतंय सुजल घरत. 2 वाईड एकंदरीत या इनिंग मध्ये आलेले पाहायला मिळाले. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 विजेते संघ एकामेकाच्या विरोधात. फुललेंचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आला होता घनश्याम. एकेरी धाव इथून प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती बनल्या त्या 36. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 30 ची गरज. 6 चेंडू 30 धावा. विजयासाठी जिथे मात्र 30 ची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती दाखवलं असताना पाहायला मिळेल. धीरज येत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. आपण त्याला पाहत आहोत. धीरज पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल 30 ची गरज. चला संघ नेक्स्ट मॅच तयार व्हा लगेचच. पुढच्या सामन्यासाठी आपण तयार राहायचं. एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. बॅटिंग करणारा संघ डगआउट मधूनच मैदानावरती निघेल. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर अवांतरण्यास सुरुवात झाली आहे. धीरज पाटील अतिरिक्तने सुरुवात करत असताना या षटकाची पाहायला मिळते. 29 ची गरज. येणारे चेंडू एकंदरीत 6 बाकी आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 ची आवश्यकता. एक उंचपुरा असा गोलंदाज धीरज पाटील. पुढचा बॉल मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धीरज पाटील वरती हल्ला. षटकार. पार्थ कोळी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. रुको जरा सबर करो. बोला था ना धक्का बुक्की नहीं करने का. मॅच बाकी आहे. सामना अजूनही बाकी आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होतोय की काय. येणारे चेंडू शेष राहिले ते अर्थात 5. 5 मध्ये 23 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 23 ची गरज. उद्याच्या दिवशी देखील तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पंडितजींचा आवाज, आपल्या हक्काचा आणि सोनारीकरांच्या जवळचा आवाज ऐकाल. उद्याच्या दिवशी बाबूशा म्हात्रे यांचाही आवाज ऐकायला मिळेल. धावफलकावरती 43 ला 2. 23 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर वेगाने पाहायला मिळालाय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. वाईट बॉल. अतिरिक्त उसळी ती प्राप्त केली होती. अमांतर धाव येते. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले पहा. डेटला हिट केलं होतं. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला बॅटरला. हा अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 44 ला 2 आहेत. येणारे 5 बॉल. 22 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल
खोलातला हेलिकॉप्टर लुक दिला, डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळते, डबल कंप्लीट झालीये. दुसरी धाव देखील एकंदरीत इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 आल्यात विजयासाठी एकंदरीत 4 चेंडूने आता मात्र बीचची आवश्यकता राहिली आहे. 4 चेंडूने बीचची गरज. ही धाव कंप्लीट करण्यात आलेली पाहायला मिळाली. WDCच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टीची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. 46 ला 2. लोअर फुलटोस क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच ड्रॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पन्नास धाबा धाव बलकावरती आहेत. येणारे 2 बॉल आणि 16ची गरज. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू आणि 16 धावा. सामना अजूनही जिवंत केलाय, जिवंत आहे. गेम ऑन, मॅच ऑन. 3 चेंडू 16ची गरज, नशिबाची साथ. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. 2 बॉल, आता 12ची गरज. दोन चेंडू आणि 12ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. धीरज पाटील वारंवार इथे मात्र धावा अतिरिक्त आल्यात, कॅचेस ड्रॉप झाल्यात. रात्र जशी जशी पुढे निघाली, मध्यरात्रीमध्ये आपण आहोत. रात्रीचे ठीक 1:27 झालेत. पुढचा बॉल. 2 चेंडू 12ची गरज होती. फटका फसला. प्रतीक पाटील चेंडूच्या खाली. एकही धाव आलेली नाही. अर्थात 1 चेंडू आणि आता मात्र केवळ औपचारिकता. 1 चेंडू आणि 12ची गरज. चला मात्र लक्ष वेधूयात. संघ कारिवली आपण तयार आहात. लगेचच लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि नेरे टीम आपली आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. नेक्स्ट मॅच. पुढचा चेंडू. लोअर फुलटोस बॉटम हँडचा वापर चांगला केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. 5 धाब्याने हा सामना स्काय 11 वहा टीमने जिंकला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रयास